सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरण विभागातील शब्दांच्या जाती, त्यामधील सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार अभ्यासणार आहोत. सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार. पुढे बघा. सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय? तर नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तो, ती, ते, तू, हा, ही, हे इत्यादी सर्वनाम आहेत. मी तुम्हाला सर्वनाम सांगितली. आता इथे उदाहरण बघूया आपण. तो मुलगा आहे. आता तो मुलगा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये ते घर आहे. तो आणि ते हे नामाबद्दल वापरलं गेलेलं आहे. नामाबद्दल वापरलंय म्हणून ते सर्वनाम. आता मी असं सांगितलं राम मुलगा आहे. तर राम मुलगा आहे असं तिकडे लिहिण्याच्या अगोदर मी काय लिहिलं? तो मुलगा आहे. म्हणजे मी रामाच्या जागी तो हा शब्द वापरला. म्हणजे सर्वनाम म्हणजे काय? तर नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आणखी एखादं वाक्य आपण पाहूया. तिथे वाक्य नाही, मी तुम्हाला एक सांगते. ती गंभीरच होत गेली. आता ती कोण पण ती गंभीरच होत गेली असं वाक्य आपण घेतलं. आता ती म्हणजे काय? तर तिने लिहिली रमा गंभीरच होत गेली. तर रमाच्या जागी मी काय म्हटली? ती गंभीरच होत गेली. मग ती हे काय आहे? सर्वनाम आहे. आता असं एक वाक्य असेल, भास्करला भरपूर गाणं शिकायला मिळत होतं. भास्करला भरपूर गाणं शिकायला मिळत होतं. तर भास्करला याच्याबद्दल मी त्याला हे सर्वनाम वापरणार. त्याला भरपूर गाणं शिकायला मिळत होतं. म्हणजे भास्करला जागी मी न वापरता त्याला हा शब्द वापरला. मग त्याला हे सर्वनाम आहे, कारण तो नामाबद्दल आलेला आहे. नामाच्या जागी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात. आता पुढे बघा मुलांनो. आपण आता सर्वनामाचे एकूण प्रकार पाहूया. सर्वनामाचे एकूण प्रकार पाहूया. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम. परत एकदा ऐका. सर्वनामाचे एकूण प्रकार 6. 1. पुरुषवाचक सर्वनाम. 2. दर्शक सर्वनाम. 3. प्रश्नार्थक सर्वनाम. 4. संबंधी सर्वनाम. 5. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. आणि 6. आत्मवाचक सर्वनाम. हे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. पुढे बघा. पुरुषवाचक सर्वनाम हा पहिला प्रकार बघूया. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण स्वतःविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण दुसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. आपण तिसऱ्याविषयी बोलतो किंवा लिहितो. या सर्वांनाच पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये 3 प्रकार आहेत. परत बघा. पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. जो बोलणार आहे तो स्वतःचा उल्लेख करताना काय करतो? जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण, स्वतः ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता वाक्य बघूया.
मी शाळेत जातो. आता तुम्हाला माहिती आहे, तो स्वतःबद्दल बोलणारा स्वतःचा उल्लेख करतोय आणि जे सर्वनाम वापरतोय त्याला काय म्हणतात? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मग मी शाळेत जातो म्हणजे तो स्वतःबद्दल स्वतःचा उल्लेख करत आहे आणि म्हणून तिथे कुठलं सर्वनाम वापरत आहेत आपण? मी शाळेत जातो. दुसरं वाक्य बघा, आम्ही बाजारात गेलो. आम्ही बाजारात गेलो म्हणजे मी, आम्ही ही प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत. आता तुम्हाला कळलं की प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे जो बोलणारा असतो तो स्वतःचा उल्लेख करताना बोलणारा जो व्यक्ती आहे तो स्वतःचा उल्लेख करताना म्हणजे स्वतःविषयी बोलताना तो जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. मी, आम्ही, आपण, स्वतः. आता पुढे बघा, पुरुषवाचकामध्ये द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख, ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण इत्यादी. आता लक्ष द्या की त्याच्यामध्ये उदाहरण दिलं आहे. उदाहरण काय दिलं आहे की द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर ज्याच्याशी बोलायचे आहे, तुम्हाला ज्याच्याशी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण इत्यादी. आता उदाहरण पहा, तू बागेत जा. आपण दुसऱ्याला वापरताना दुसऱ्याशी ज्याच्याशी बोलायचे त्याला आपण वापरताना काय करतो? वाक्या त्या जागी तू आपण त्याला सांगतो हे तू हे सर्वनाम वापरतो. तू बागेत जा हे वाक्य झालं. दुसरं वाक्य बघा, आपण काम करूया. म्हणजे तू, आपण ही जी सर्वनाम आहेत हे द्वितीय पुरुष सर्वनाम आहेत म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. आणखीन एखादं वाक्य मी तुम्हाला सांगते बघा, तुम्ही जबाबदारीने वागा. आता तुम्ही जबाबदारीने वागा त्याच्यामध्ये तुम्ही आपण त्याला काय करतो? ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करताना आपण त्याला जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणून मी तुम्हाला वाक्य तिकडे तुम्हाला दिसली, तू, नंतर आपण, नंतर तुम्हाला मी एक वाक्य ओरली सांगितलं की तुम्ही जबाबदारीने वागा. तर तू, आपण, तुम्ही ही कुठली सर्वनामं आहेत? द्वितीय पुरुषवाचक सर्वनामं आहेत. ती आपण कोणाबद्दल वापरतो? ज्याच्याशी आपण बोलायचं आहे, ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता पुढे बघा, तिसरं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? तर तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजेच बोलणारा जो बोलता येतो व समोरचा या दोन्ही वगळून म्हणजे दोन्हींना वगळून याचा अर्थ काय? बाजूला करून आपण जे सर्वनाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. म्हणजे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना म्हणजे बोलणारा व समोर असतो तो समोरचा दोन्ही वगळून म्हणजे बाजूला करून की काढून आपण जे सर्वनाम वापरतो ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असते. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. आता वाक्य बघा, पहिलं वाक्य, ती अभ्यास करते. ती अभ्यास करते. दुसरं वाक्य बघा, तो नेहमी रडत असतो. तो नेहमी रडत असतो. आता ती, तो हे काय आहे? तुम्हाला सांगितलं की तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत कारण आपण हे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना वापरतो आपण.
तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना आपण वापरतो तो, ती, ते पंढरपूरला गेले. असं वाक्य ओरले मी तुम्हाला सांगितलं, ते पंढरपूरला गेले. म्हणजे याचा अर्थ काय, तो, ती, ते हे तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलताना ही सर्वनामं आपण वापरतो, म्हणून त्याला काय म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आता नीट बघा, पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये कोणकोणती सर्वनामं पाहिली आपण. पुरुषवाचक सर्वनाम याच्यामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याचा अर्थ तुम्हाला कळला की बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असते. दुसरं, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो ते द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असते. म्हणजे तू, तुम्ही, आपण इत्यादी. आता तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तिसऱ्या व्यक्तीविषयी जेव्हा बोलताना आपण जे सर्वनाम वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. तो, ती, ते, त्या ही सर्वनामं वापरली जातात. म्हणजे पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे सुद्धा प्रकार येतात. आता दुसरा बघा, सर्वनामामधला दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय, तर जवळची किंवा दूरची वस्तू, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे. आता वाक्य बघूया. पहिलं वाक्य, ही वही आहे. म्हणजे आपण दाखवतोय म्हणून दाखवण्याचं काम करतो, म्हणून याला दर्शक सर्वनाम म्हणतात. ही वही आहे, मग ही एक आहे दर्शक सर्वनाम. दुसरं वाक्य बघा, हे दप्तर आहे. हे म्हणजे दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं, जवळची किंवा दूरची वस्तू त्याला जे वापरण्यासाठी, दाखवण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरतो, ही, हे, ते दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आणखीन एक दोन उदाहरणं ओरली सांगते मी तुम्हाला. ह्या इमारती आहेत. आता ह्या इमारती आहेत, आपण इमारती दाखवतोय आणि ते दाखवण्यासाठी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवताना आपण जे सर्वनाम वापरतो त्याला दर्शक सर्वनामच म्हणतात. म्हणजे ह्या, हे काय, दर्शक सर्वनाम आहे. आणखी एखादं साधं उदाहरण, हा वर्ग आहे. आता हा वर्ग आहे म्हणजे आपण दाखवतोय, दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतो त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रकार बघूया, प्रश्नार्थक. तिसरा प्रकार सर्वनामामध्ये, तिसरा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम. आता ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोणाला, कोणी इत्यादी. तुम्हाला कळलं असेल की ज्या सर्वनामाचा उपयोग आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. तर वाक्य बघूया. त्याच्या अगोदर शब्द कोण, कोणाला, कोणी इत्यादी मी तुम्हाला सांगितलं. तर वाक्य बघा, केळी कोण खाणार आहे, प्रश्न विचारला गेला आणि कुठलं सर्वनाम वापरलंय, कोण. मग याला काय म्हणतात, हे कोण हे सर्वनाम जे वापरलंय याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. दुसरं वाक्य बघा, कोणाला चेंडू हवा आहे, कोणाला, हे सुद्धा या कोणाला यामुळे प्रश्न तयार झालाय म्हणून याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे पुढे बघा, आणखीन एक तुम्हाला मी ओरली वाक्य सांगते. तिसरं वाक्य असं आपण घेऊया, मग का आले नाहीत, मग का आले नाहीत, का हे सुद्धा आपण म्हणतो की प्रश्नार्थक सर्वनाम आहेत, की ज्या सर्वनामाचा उपयोग प्रश्न विचारण्यासाठी होतो. आता आपण इकडे बघितलं की का, कोण,
कोणाला, ही कुठली, हे आहेत सर्वनामं आहेत ही, आणि ही सर्वनामाने काय केलंय, प्रश्न विचारण्यासाठी याचा उपयोग होतो, त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. हे झालं प्रश्नार्थक सर्वनाम. आता चौथा प्रकार संबंधी सर्वनाम. आता वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. संबंधी सर्वनाम म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी, दर्शक जे सर्वनाम आहे त्याच्याशी संबंध दाखवणारे जे सर्वनाम असतं त्याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ जो तो, जे ते, जेव्हा तेव्हा इत्यादी ही सर्व संबंधी सर्वनामं आहेत. आता वाक्य बघा मुलांनो. उदाहरणार्थ पहिलं वाक्य, जो अभ्यास करेल तो पास होईल. जो अभ्यास करेल तो पास होईल. म्हणजे जो आणि तो हे काय दाखवतात, संबंध दाखवतात, म्हणून त्याला म्हणतात संबंधी सर्वनामे. दुसरं वाक्य बघा, जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. म्हणजे जे आणि ते हे काय संबंधी सर्वनाम, संबंध दाखवतात म्हणून ते काय आहेत, संबंधी सर्वनाम. आता पुढे बघा, पाचवा प्रकार सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. त्याला सामान्य सर्वनाम असंही म्हणू शकतात किंवा अनिश्चित सर्वनाम असंही म्हणू शकतात. वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आलेले आहेत. म्हणजे वाक्यामध्ये जे सर्वनाम येते ते कोणासाठी आलेलं आहे हे सांगता येत नाही, तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. व्याख्या कशी तयार होईल, वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहेत हे सांगता येत नाही, तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी, कोण, केवढी इत्यादी ही सर्वनामं अनिश्चित सर्वनामे आहेत. वाक्य बघा आता. उदाहरणार्थ एक, कोणी कोणास बोलू नये. आता कोणी कोणास बोलू नये आपल्याला याच्यावरनं अनिश्चित म्हणजे कोणासाठी ते वापरलंय, कुठल्या कोणासाठी वापरलंय, कुठल्या नामासाठी ही माहिती नाहीये, म्हणून ती सर्वनामं कशी आहेत, अनिश्चित सर्वनाम आहे. ते अनिश्चित सर्वनाम म्हणजे सामान्य सर्वनाम. दुसरं वाक्य बघा, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे कोणाबद्दल वापरलंय, कोण हा सर्वनाम हे माहिती नाहीये म्हणून ते अनिश्चित सर्वनाम आहे. म्हणून अनिश्चित सर्वनाम, सामान्य सर्वनाम हे कोणाविषयी वापरलंय हे माहीत नसतं, त्यामुळे त्याला म्हणतात सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. मग व्याख्या कशी होणार, वाक्यात येणारे सर्वनाम नेमक्या कोणत्या नामासाठी आले आहेत हे सांगता येत नाही, तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोण, कोणी, केवढी इत्यादी. आणि आपण वाक्य पण बघितली. आता पुढे बघा, सहावा प्रकार सर्वनामाचा आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो, ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता लक्ष द्या, ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ स्वतः, आपण. आता उदाहरण बघा पुढे त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ पहिलं वाक्य, तो स्वतःची कामे स्वतः करतो. म्हणजे जेव्हा हे सर्वनाम असतं, ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतःसाठी असतो म्हणजे असा होतो, स्वतःसाठी असतो, त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. थोडक्यात काय, ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो
त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. म्हणून इथे जे वाक्य दिलेलं आहे, तो स्वतःची कामे स्वतः करतो, हे स्वतःसाठी असल्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. दुसरं वाक्य बघा, महाबळेश्वरला आपण जाऊया. महाबळेश्वरला आपण जाऊया. आपण म्हणून जी आत्मवाचक सर्वनाम म्हणजे मुलांना एवढंच लक्षात ठेवा, ज्या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता पुढे बघा मुलांनो, हे 6 प्रकार झाले सर्वनामाचे. एक पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं दर्शक सर्वनाम, तिसरा आपण प्रकार घेतला प्रश्नार्थक सर्वनाम, चौथं संबंधित सर्वनाम, पाचवं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, सहावं आत्मवाचक सर्वनाम. हे 6 प्रकार, हे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. हे मी 6 प्रकार तुम्हाला सांगितले समजून, कारण की सर्वनाम तर तुम्हाला विचारलं जाणार, 9वीला पण आहे, 10वीला सुद्धा आहे. आणि समजा प्रकार विचारले तर आपल्याला प्रकार माहिती पाहिजेत, म्हणून मी हे तुम्हाला 6 प्रकार शिकवले की, आणि सोपे आहेत. तुम्ही एकदा डेफिनेशन वाक्य वाचली आणि जर डेफिनेशन म्हणजे व्याख्या वाचल्या की तुमच्या लक्षात येणार की सर्वनाम कसं ओळखायचं. त्यासाठी मी तुम्हाला थोडं पुढे एखादा प्रश्न पण दिलेला आहे, उत्तरं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये, पण तुमच्या नजरेखालून व्हावी म्हणून मी ती उत्तरं सुद्धा लिहून दिलेली आहेत. छोटी छोटी वाक्य आहेत बघा. प्रश्न पहिला, कंसातील योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. पर्याय तर निवडून मी लिहिलेला आहे तिकडे, फक्त तुम्ही व्यवस्थित लिहिताना वाचून लिहा. तो मुलगा आहे, तो ती ते दिलेले आहे तर तिकडे काय येणार, तो मुलगा आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये घर आहे, हा ही हे, तर ही नाही येणार, हे हा पण नाही, मग काय येणार, हे घर आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये विशाल नदी आहे, ती ते तो, ती ते तो असं दिलेलं आहे, मग आपण काय म्हणणार, विशाल नदी आहे म्हणून तिकडे येणार ती विशाल नदी आहे. चौथं वाक्य वही आहे, हे ही हा, तर काय येणार, ही वही आहे. नंतर 5व्या वाक्यामध्ये दप्तर आहे आणि पुढे रिकामी जागा, तो ती ते, तर ते दप्तर आहे. म्हणजे ही सर्वनामं मी वापरली आहेत. आणि सर्वनामं वापरून आपण त्या कंसामध्ये योग्य सर्वनाम कुठलं आहे ते मी तिकडं लिहून दाखवलं आहे तिकडे. पण तुम्हाला सर्वनाम असं परीक्षेला येणार की सर्वनाम ओळखा, वाक्य दिलं जाईल आणि मग तुम्हाला त्यातून सर्वनाम ओळखायला लागेल. प्रकार विचारला तरी लिहिता यायला पाहिजे, म्हणून तुम्हाला मी सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार आज शिकवले. आता पुढे ती असाइनमेंट मी तुम्हाला देणार आहे, ती उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. पण खाली सोपी आहेत, छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत, फक्त तुम्हाला समजलं की नाही एवढं शिकवलेलं ते फक्त तुम्ही व्यवस्थित ओळखून लिहायचे. खालील वाक्यातील सर्वनामे ओळखून प्रकार लिहा. आता पहिलं वाक्य ती मुलगी आहे, त्याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यानंतर तो कोणता प्रकार आहे सर्वनामाचा ते ओळखायचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये सहलीला कोण जाणार आहे, त्याच्यामध्ये कोणतं सर्वनाम आहे, मग त्याचा प्रकार कोणता आहे तो पुढे लिहा. नंतर तिसरं वाक्य मी विद्यार्थी आहे, याचा सर्वनाम ओळखा, प्रकार लिहा पुढे. चौथं वाक्य जो गरजेल तो बरसेल, त्यामध्ये प्रकार पण लिहा, सर्वनाम पण लिहा आणि सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर सर्वनाम ओळखून प्रकार लिहा. म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता की आता आपण असं म्हटलं की सर्वनाम हा कोणता सर्वनाम आहे, ते प्रश्नार्थक सर्वनाम असेल तर तुम्हाला ते असंच लिहायचं आहे, ते फक्त अंडरलाईन करायचे, सर्वनाम ओळखायचे आणि त्याचा प्रकार लिहायचे की प्रश्नार्थक सर्वनाम. त्याच्यानंतर 5वं आहे कोणीही खेळू नका. या 5व्या वाक्यामध्ये पण तुम्हाला फक्त सर्वनाम अधोरेखित करायचे आणि त्याचा प्रकार, हे कोणतं सर्वनाम आहे ते त्याच्या पुढे सर्वनाम आहे असं लिहायचे. ते 6वं वाक्य ते झाड आहे, मग सर्वनाम ओळखून त्याचा प्रकार लिहायचे. तू अभ्यास कर, मग तू अभ्यास कर, हे सर्वनाम ओळखून प्रकार लिहायचे. त्याच्यानंतर कोणाला चेंडू पाहिजे तर सर्वनामाला अंडरलाईन करा आणि तो कुठलं सर्वनाम आहे ते, तो प्रकार सर्वनामाचा ते तुम्हाला समोर लिहायचा आहे. आणि काही ठिकाणी तुम्हाला समजा शब्द व्यवस्थित एखादा काना, वेलांटी असं काहीतरी
चुकून सेकंड किंवा पहिली किंवा दुसरी वेलांटी आली असेल तर चुकून ते झालं असेल, पण वहीमध्ये नाही आहे. कारण मी अटॅचमेंट बॉक्समध्ये हे जेवढं तुम्हाला दिसतंय समोर प्रकार, व्याख्या वगैरे त्या सर्व दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तिकडे लक्षात येणार की पहिली वेलांटी आहे की दुसरी वेलांटी आहे. सर्व नामे आहेत का इकडे लिहायला काय काना वगैरे इथे राहिलं असेल चुकून माझ्याकडून टाईप करताना, तर तिकडे ते मी वहीमध्ये व्यवस्थित लिहून दिलेलं आहे. किंवा याच्यावर आलं नसेल एखादा वेलांटी किंवा उकार, तर माझ्या वहीमध्ये अटॅचमेंट बॉक्समध्ये मी सगळे सेंटेन्स, सगळ्या नोट्स व्यवस्थित देणार आहे. त्या अटॅचमेंट बॉक्समधनं पाहून पण तुम्ही लिहू शकतात किंवा समोर तुम्हाला हे दिसत आहेत नोट्स, ते पाहून लिहिल्या तरी चालतील. आता लक्ष द्या. आणि इथे 8च वाक्य दिसत आहेत, पण तुम्हाला मी आणखीन 2 वाक्य दिलेली आहेत. म्हणजे ही 2 वाक्य म्हणजे 10 वाक्य करून दिलेले आहेत अभ्यासासाठी. आणखीन 2 वाक्य तुम्हाला मी दिले आहेत. बघा, मी ते वाचून दाखवते आणि मी वहीमध्ये अटॅचमेंट बॉक्समध्ये हे सर्व दिलेले आहे. पण 9वं वाक्य असेल, पण अजून त्याचे सारे आयुष्य आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला सर्वनाम ओळखायचं आणि त्याचा प्रकार लिहायचा. 10वं, तिला कसला त्रास होऊ देणार नाही. याचं पण सर्वनाम आणि प्रकार लिहायचे. म्हणजे याशी मी तुम्हाला 10 वाक्य दिलेले आहेत आणि ते पण हे सर्वनामाचे सर्वनामाचे प्रकार, जिथे तुम्ही नाम, नामाचे प्रकार लिहिले त्याच्याच खाली मोठ्या अक्षरात थोडंसं सर्वनाम लिहून व्याख्या आणि त्याचे प्रकार एकाखाली एक व्यवस्थित लिहायचे. आणि मुलांनो, मराठी नोटबुकमध्ये सर्व व्यवस्थित लिहा. आणि तुम्ही जे नोट्स लिहिताय ते तुम्ही मला लिहिलेले तरी चालतील, कारण मी तो होमवर्क तुम्हाला तपासून देईल. पण तुम्ही जे लिहिलं आहे ते व्यवस्थित मला पाठवत जा. मी तुमचा तो होमवर्क चेक करत जाईल. आणि त्याचप्रमाणे तुम्ही आजचं लेक्चर व्यवस्थित ऐकलं शांतपणे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद.